संभाजीनगर जिल्ह्यात महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली आहे। गंगापूर तालुक्यात आज नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेंदूरवादामध्ये एमआयएमकडून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज बुधवारी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या पार्श्वभूमीवर शेंदूरवादामध्ये एमआयएम पक्षाने आपली ताकद दाखवत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी उमेदवारी दाखल केली आहे। जिल्हा परिषद शेंदूरवादा सर्कलमधून एमआयएम पक्षाकडून राहुल ढोले पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे। तसेच पंचायत समिती अंतर्गत शेंदूरवादा गणातून अब्बास पठाण तर गुरुधानोरा गणातून शारदा ज्ञानेश्वर देशमाने यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। आता निवडणूक मैदानात उतरलो आहोत। अन्याय, भ्रष्टाचार आणि खोट्या आश्वासनांविरुद्ध लढायचं आहे आणि जिंकायचंय, एमआयएम उमेदवार राहुल ढोले पाटील यांनी सांगितलंय। संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएम पक्षाने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केल्यानंतर आता ग्रामीण भागातही पक्षाने निवडणूक रणधुमाळीत उडी घेतली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एमआयएमची ही एंट्री राजकीय समीकरण बदलणारी ठरेल असा दावा पक्षाकडून केला जातो आहे। एमआयएमच्या उमेदवारीमुळे गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। आता मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संपली आता जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदचे जे निवडणूक सुरू झालेले आहेत, गंगापूर मध्ये एमआयएम पक्षाचे वतीने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही एक मिळून एमआयएम पक्षाकडून जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये उतरलेले आहे। आज आमच्या बरोबर आहे काय जिल्हा परिषदचे जे शेवटचा दिवस होता नामांकन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवार आहे। काय म्हणणं आहे, आज तुम्ही ज्या पक्षाला नेहमीच विरोध म्हणत होते काही पक्ष विरोधक, आज तुम्ही एमआयएमच्या पक्षामधून आणि सर्व हिंदू आणि मुस्लिम या एकत्र येऊन एमआयएम पक्षाकडून जिल्हा परिषद लढत आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं? आज या ठिकाणी शेंदूरवादा या गणातून आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढत आहोत आणि हा विशेष बाब म्हणजे ही निवडणूक कोणत्याही जातीच्या समीकरणावर नसून या ठिकाणी या जिल्हा परिषद शेंदूरवादामध्ये सगळे शेतकरी बांधव आहेत आणि या शेतकरी बांधवाचं आम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि एक एम फॅक्टर तयार केलेला आहे, म्हणजे मराठा आणि मुस्लिम म्हणून हा एम फॅक्टर या शेंदूरवादा सर्कलमध्ये नक्कीच चालत आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी विजय खेचून आणू। या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या वतीने या ठिकाणी शेंदूरवादा गणातून पठाण साहेब अब्बास पठाण साहेब आणि इकडून गुरुधानोरा गणातून शारदा ज्ञानेश्वर देशमाने आणि मी जिल्हा परिषदसाठी राहुल पाटील ढोले जिल्हा परिषदसाठी एमआयएम पक्षाकडून अधिकृत उमेदवार या ठिकाणी आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि ही उमेदवारी दाखल करत असताना आम्ही या ठिकाणी विजयाची या ठिकाणी घोषणा करणार, या कार्यकर्त्यासह घोषणा करीत आहोत। नक्कीच जिल्हा परिषदच्या नामांकन दाखल केलेलं आहे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे जे नामांकन पत्र दाखल केले आहे, तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही जे नामांकन पत्र दाखल केलेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आज खूप आनंद वाटतो की आज आम्हाला मी ओबीसीमधून असल्यामुळं मूळ ओबीसीचा असताना मी मला कोणत्याही पक्षाला मी विचारलं की मला तिकीट द्या, त्यांनी मला तिकीट दिलं नाही। खरंच खासदार साहेबाचे आभार मानेन, माझे खासदार साहेबाचे, त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून आणि मला आणि माझ्या सहयोग्यांना तिकीट दिलं। मला फक्त एकच सांगायचं आहे, जे मी आता सध्याला सदस्य आहे, मी जे तळागाळातल्या गोरगरीब जनतेचं काम केलं, त्यांची सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं, असंच मला पुढं 5 वर्ष भाग्य लाभावं। आणि याच्यात असं काही नसतं का ह्या जनतेनं जर निवडून दिलं तरच तो त्या पदाचा दावेदार असतो, स्वतःहून उमेदवार किंवा पक्षाचा म्हणून दावेदार राहता येत नाही। हा सगळं जनतेनं त्याला आशीर्वाद दिला पाहिजे। जसं या पक्षाने एमआयएम पक्षाने आमच्यावर अति विश्वास ठेवून आम्हाला एबी फॉर्म दिले, आज आमचं दाखल केले आम्ही अर्ज, आणि सगळ्या जनतेला तेच विनंती करीन की जो माणूस काम करतो, जो माणूस रात्रंदिवस तुमच्या संपर्कात असतो, उद्या पैसा ज्याच्याकडे जास्त आहे म्हणून ते उद्या कुठं ना कुठं उभा राहील आणि कोणत्या जागेवर कोणी उभा राहील, यांनी मतदार बंधून याची दक्षता घ्यावी आणि जो इमानतद्वारे काम करीन जनतेचं, पक्षाचं काय आमच्यासारखं कोणी म्हणते या पक्षातून त्या पक्षात गेले आणि हे मोठाली मंडळी कुठं ना कुठं गेले, यांचं कुठंही कोण फरक पडत नाही, पण जनतेवर कोणी लक्ष देत नाही। शेंदूरवादा सर्कलला आम्ही जे जनता मायबाप असन, शेतकरी वर्ग असन, तरुण मित्रमंडळी असतील, यांना रोजगार देण्याचं काम MIDC जवळ आहे। जेवढं आमच्याकडे रक्ताचं पाणी करून आम्ही
काम करू. नक्कीच 7 ना 5 फक्त मतदार ज्यांना निवडायचं आहे ते निवडूनच येणार आहे. अजून एक पंचायत समितीचे नवीन त्याला काय वाटतं आपल्याला? अस्सलाम वालेकुम सबको, हिंदू भाइयों को राम राम. मेरा नाम है अब्बास पठान. मैं पंचायत समिति से सिंदरवादे से गांव से खड़ा है और हम हिंदू मुस्लिम सब भाई भाई है. एक मिलके एकजुट से काम करेंगे और इतना बोल के मेरा नक्कीच या पद्धतीने मराठा फॅक्टर जे होता जरांगे पाटील यांनी सुद्धा इम्तियाज जलील MIMला शुभेच्छा दिले होते. ते निवडून आले आणि त्याचा एक इफेक्ट गंगापूर तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर दिसणार आहे. अलीम चौस, महाफास्ट, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.